शोमॅनशिप जेव्हा तुम्ही म्हणालात आणि असं पर्टिक्युलर वागलं पाहिजे, असं पर्टिक्युलर बोललं पाहिजे, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा बऱ्याचदा काय होतं की पण तिथं ॲक्टिंग करायची आहे का? कारण आता मी तसा नाही, मग तिथं आपण ॲक्ट करायचं आहे की आपण कसं, म्हणजे मला ते कळलं नाही. आपण ऍक्ट अजिबात करायचा नाहीये. आपण ह्या पॅरामीटर्सला नॅचरली इनबिल्ट करायचं आहे आपल्यामध्ये. ते फार महत्वाचं अगदी अगदी. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण ऍक्ट करायला जातो ना तर पकडले जातो. नाही, पण म्हणजे आता मला खुर्चीवर पाठ टेकवून असं बसायचंय किंवा मला आता ह्या मीटिंग पुरताच मला हे असं बसायचंय, यात भूमिका येतच नाही, यात माझा अलर्टनेस येतोय. बरोबर. आणि मी कायम असं म्हणते की एक उत्तम प्रेझेंटर हा भयंकर अलर्ट असला पाहिजे. सो प्रत्येक क्लायंट इज अ डिफरंट काइंड ऑफ प्रेझेंटेशन. हे ज्या व्यावसायिकाने स्वीकारलं ना त्याला खूप मदत होते. कशी की दिवसभरामध्ये तुमच्याकडे 5 क्लायंट्स आले, तुम्हाला 4 सेल्स डील्स करता आल्या पाहिजे. त्याला बिझनेस म्हणतात, त्याला सक्सेस म्हणतात.